ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारकडून उद्यापासून राज्यात प्रवेश करण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आणि यासाठी राज्याच्या सीमा भागामध्ये नाकाबंदी केली जाणार आहे। गुजरात, राजस्थान, दिल्ली, दादरा नगर हवेली, दमण येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी तलासरीत अच्छाडमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे। प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच महाराष्ट्रातून प्रवेश दिला जाणार आहे। तर दुसरीकडे गुजरातमधून महाराष्ट्रात येण्यासाठी नागरिकांची सुरत बस स्थानकावर मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जे परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणारे प्रवासी आहेत त्यांच्यावरती निर्बंध लादलेले आहेत आणि ज्या प्रवाशांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असतील त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे। मी सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जे अच्छाड चेकपोस्ट आहे, जी सीमा आहे गुजरात आणि महाराष्ट्राची, तेथे आहे। आपण बघतोय की इथे जी यंत्रणा आहे ते आता कामाला लागलेली आहे। आपण विचारूया, इथे काही गुजरातमधून आलेले प्रवासी आहेत, त्यांना विचारूया नेमकं त्यांना काय वाटतं ह्याच्याबद्दल। बराबर है, जो गवर्नमेंट ने जो निर्णय लिया है वो सही है। आप अभी कभी लौटने वाले हैं वापस क्या? शाम को वापस। एक्चुअली मेरा बड़ा भाई जा रहा है, उनको एयरपोर्ट पे ड्रॉप करके वापस निकलने जा रहे हैं। हम नवसारी से आए हैं, अभी महालक्ष्मी दर्शन करने जा रहे हैं। महालक्ष्मी दर्शन करने जा रहे हैं, लौटेंगे वापस, तुरंत लौटने वाले? तुरंत लौटे, दर्शन करके तुरंत लौटने वाले। क्या कहेंगे अभी कल से महाराष्ट्र में जिसका कोरोना रिपोर्ट है वो निगेटिव्ह है उसको ही जाने दे? अच्छा है। जी वाहनं आहेत ती सुद्धा आता थांबून त्यांना विचारलं जाते की तुम्ही रिटर्न कधी जाणार आहात किंवा काय, अशी विचारपूस केली जाते। एकूणच आपण बघायला गेलं तर ह्या निर्णयावरती प्रशासन सुद्धा सज्ज झालंय। कॅमेरामन संदेश पवारसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, अच्छाड, पालघर।